कर्जतच्या फार्म हाऊसवर जा, किती कॅश गाडून ठेवली आहे ते कळेल असं म्हटलंय नितेश राणे यांनी। कॅशबाबतचे आरोप ठाकरे सेनेचे आमदार करतात हे आश्चर्य आहे असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। कर्जतच्या फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल असं नितेश राणेंचं म्हणणं आहे। ठीक आहे, आता व्हिडिओ ट्विट केला, व्हिडिओमध्ये त्याची सत्यता तपासली जाणार आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे, जरा जाऊन विचार, जरा बघ ना। कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे। कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा। आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश विषच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, त्यांनी तर बोलूच नाही। नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी। सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत आणि सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतायत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। सत्ताधारी हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन फिरतात, अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दानवेंकडून ट्विट केलेल्या व्हिडिओवर आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही, तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण या अशाच व्हिडिओ कोकणामध्ये आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद पुरस्काराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील याच्यात। या निवडणुकामध्ये जो प्रचंड पैशाचा वापर केला आहे ते खोक्यातलाच वापर आहे, हे कुठेच लपून राहिलं नाही। इतका पैसा कमवला गेला आणि तिजोरी खाली गेली तिजोरी म्हणजे ओरबडून खाल्यासारखं केलं आहे तिजोरीला। महाराष्ट्रामध्ये असा धिंगाणा कधीच पाहिला नाही आम्ही, हा उभा धिंगाणाच आहे सगळा आणि त्यामुळं त्यामध्ये तथ्य आहे, चूक काही नाही। तुम्हाला सांगितलं की सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे। त्यामुळे हा जो प्रकार आहे आपल्याला वारंवार पाहायला मिळणारच आहे आणि ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी यांना सरकार पाहिजे, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, त्यांना सुद्धा हे सोडत नाही। त्यामुळे सत्ता आणि भ्रष्टाचार हाच या महायुतीचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकार उघडकीस आपल्याला येतात। हे आता सरळ सरळ उघडच झालंय। कधी विरोधी पक्षातले सत्ताधारी पक्षातले मंत्री खुलेआमपणे बॅगा उघड्या ठेवतायत आपल्याच घरात आणि मुद्दामून त्याचं चित्रीकरण होतंय, ते त्यांना माहीत नसावं असं नाही, परंतु ते पैशाचं प्रदर्शन चाललंय। निवडणुकीमध्ये 25-25 हजार 50-50 हजार रुपये एका मताला देण्याचं आणि सत्ताधारी पक्षांच्या घरामध्ये किसे पैसे ठेवले गेलेले आहेत त्याचं प्रदर्शन झालेलं आहे। स्वतःच सत्ताधारी पक्षाचे लोक किती पैशाचं वाटप झालं ते बोलतायत, बाकीचे लोक बोलतायतच आणि आता तर काही आमदार हे खुलेआमपणे त्या व्हिडिओ गेममध्ये पैशाची बंडल दाखवतात आणि उभे राहतायत आणि म्हणून हा पैसा सगळा काळा पैसा आहे, 2 नंबरचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे आणि तो अगणित आहे।